नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 1 मे दिवशी तुम्ही महाराष्ट्र दिन साजरा केला असेल, कामगार दिन साजरा केला असेल, परंतु तुम्हाला 1 मे दिवशी अजून एक गोष्ट साजरी करायची असते, ती म्हणजे आपली ग्रामसभा। आता ती ग्रामसभा ग्रामसेवक आणि सरपंच ही घेत असतात। आता जर का तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा झाली नाही तर काय करायचं? म्हणजे ग्रामसभा लावण्यातच आली नाही, तुम्हाला काही कळूनच दिलं नाही की ग्रामसभा झाली किंवा ग्रामसभा झालेली आहे परंतु ती फक्त कागदावरच झाली, असं जर का खेळ झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता। आता मित्रांनो, ग्रामसभा तर झाली नाही तर त्याबद्दल तक्रार कुठे आणि कशी करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहे। त्याच पद्धतीने तक्रार करताना अर्ज कशा पद्धतीने लिहायचा जेणेकरून ते तुमच्या तक्रारीची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि दोषींवरती कडक कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय बघणार आहात तर मित्रांनो, तक्रार कशी करायची, कुठे करायची, त्याच पद्धतीने तक्रार केल्यानंतर काय होतं किंवा तक्रार केल्यानंतर ना तुमचा ग्रामसेवक आणि सरपंच तुम्हाला कशा पद्धतीने घाबरणार आहे या पद्धतीची ही संपूर्ण व्हिडिओ आहे। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती अचूक समजेल। मित्रांनो, जर का तुमची ग्रामसभा घेतली गेलेली नसेल, 1 मे दिवशी तुमची ग्रामसभा जर घेतली नसेल तर ही कायदेशीर प्रशासकीय कसूर मानली जाते। आता ही काय भानगड आहे तर मित्रांनो, ह्यात ग्रामसेवकाची आणि सरपंचाची तितकीच चुकी असते। आता याची तक्रार कुठे करायची तर मित्रांनो, सर्वात अगोदर तर तुम्हाला पंचायत समितीला BDO यांच्याजवळ तक्रार करायची। आता BDO यांच्याजवळ तक्रार केल्यानंतर ना त्याचीच तक्रारीची प्रत घ्यायची आणि ती CEOंना द्यायची। CEO म्हणजे कोण तर जिल्हा परिषदेमध्ये CEO असतात, तर तिथे त्यांना तुम्ही ही तक्रार दाखल करायची आहे। ते दोन्ही तक्रारींच्या पोच घ्यायच्या आणि तिथनं जर का कारवाई झाली नाही तर तुम्हाला थेट जिल्हाधिकाऱ्यांजवळ ही तक्रार दाखल करायची आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या जवळ तक्रार दाखल केल्यानंतर तुमची 100% दखल घेतली जाणार आहे। आता मित्रांनो, ही झाली तक्रार करण्याच्या विषयी। तक्रार कशी आणि कुठे करायची हा विषय झाला। आता तक्रार करताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे लक्षात घ्या। आपल्या गावामध्ये 1 मे दिवशी ग्रामसभा का झाली नाही अशा पद्धतीचे एक ग्रामसेवकांना साधं पत्र द्यायचं आहे आणि ते पत्राची पोच जी आहे ती तुमच्याजवळ घ्यायची आणि ही पत्राची पोच जी आहे ती प्रत्येक अर्जासोबत तुम्हाला जोडून द्यायची आहे। आता मित्रांनो, हा झाला विषय ग्रामसभेची तक्रार कशी करायची, म्हणजे 1 मेला ग्रामसभा घेतली नाही तर त्याची तक्रार कशी करायची, परंतु त्यामधून होणारी कारवाई कशा पद्धतीची असते तर ते देखील आपण जाणूयात। आता जर का नियमानुसार 1 मे दिवशी जर का त्यांनी विनाकारण ग्रामसभा घेतली नाही तर सरपंच आणि ग्रामसेवकावरती कारवाई होऊ शकते। तर ती काय कारवाई होऊ शकते तर मित्रांनो, सरपंचावरती कर्तव्यात कसूर केल्याबद्दल महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 39 नुसार पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होऊ शकते। अशा पद्धतीचं मित्रांनो एक महत्त्वाचा असा ग्रामसभा बुडवल्याचा नियम आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, ग्रामसेवकाला काय शिक्षा होऊ शकते तर मित्रांनो, प्रशासकीय कामामध्ये हलगर्जी केल्याबद्दल त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई सुद्धा केली जाऊ शकते। अशा पद्धतीचा मित्रांनो हा ग्रामसभा जर का बुडवल्यानंतर म्हणजेच ग्रामसभा जर का घेतली नाही तर त्याचा नियम आहे। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की अर्जात काय लिहावे। आता अर्जामध्ये काय लिहायचं ती स्टेप बाय स्टेप सांगतो। त्याच पद्धतीने जर का तुम्ही गेला तर तुम्हाला 100% तुमचं काम होणार आहे। आता मित्रांनो, सगळ्यात अगोदर काय करायचं बघा, तर सर्वात अगोदर तुमच्या गावाचं नाव आणि तालुक्याचं जिल्ह्याचं नाव एकदम स्पष्ट लिहायचं आहे। त्याच पद्धतीने तुमचा विषय काय असणार आहे तर 1 मे रोजी ग्रामसभा न झाल्याबाबत हा विषय तुम्ही तिथे त्या तक्रार अर्जामध्ये टाकायचा आहे। आता हा विषय टाकला, हा विषय टाकल्यानंतर खाली मुद्दा काय लिहायचा आहे तर ग्रामसेवकाने 1 मे रोजीची ग्रामसभा जी तर ती ग्रामसभा घेतलेली नाही, 7 दिवस अगोदर 1 मे रोजीच्या ग्रामसभेची नोटीस लावणे अनिवार्य होतं, परंतु त्यांनी कोणतीही नोटीस लावलेली नाही आणि आम्हाला ही नोटीस लावली नाही त्याचं कारण मिळावं, त्याच पद्धतीने त्यांची चौकशी व्हावी, अशा पद्धतीचा या अर्जात मुद्दा दाखल करायचा आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, ग्रामसभा न झाल्यामुळे ग्रामस्थांच्या हक्कावरती गदा आल्याचाही उल्लेख तुम्ही त्या अर्जामध्ये करायचा आहे। आता अशा पद्धतीचा तुम्ही उल्लेख केल्यानंतर, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती लिहिल्यानंतर, अर्ज दाखल केल्यानंतर ना तुमचा अर्ज 100% तिथे घेणार आहेत आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। आता मित्रांनो, अर्ज देताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या गावातील बरेचसे नागरिक असतात जे तुमच्या बाजूने बोलणारे असतात, म्हणजेच ग्रामसभा जर झाली नाही तर त्यांना सुद्धा काहीतरी वाटत असेल की आमच्या गावामध्ये ग्रामसभा झालेली नाही, तर त्यांच्या देखील सह्या त्या अर्जाच्या पाठीमागे सर्व ग्रामस्थांच्या घ्यायच्या आहेत आणि तो अर्ज दाखल करायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो त्यांच्यावरती मोठी कारवाई होऊ शकते आणि तुमच्या हक्कावरती कोणतीही गदा येणार नाही।
आता मित्रांनो, अशा पद्धतीचे ग्रामपंचायत रिलेटेड तुम्हाला जर का व्हिडिओ बघायचे असतील किंवा योजनांचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आम्ही आपणापर्यंत सर्वात अगोदर माहिती पोहोचवू शकू. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.